एक महत्त्वाची घडामोड आहे। मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या मुद्द्यासंदर्भात आणि मराठी भाषेच्या मुद्द्यासंदर्भात राज ठाकरे यांची भेट मंत्री उदय सामंत यांनी घेतली आणि मराठी भाषिकांना अनेक ठिकाणी अन्यायाला सामोरं जावं लागतंय, तर त्या संदर्भात कारवाई करायची असेल तर त्याला कायदेशीर वलय हवं असं मत राज ठाकरे यांचं असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर कारवाई संदर्भात पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सुद्धा सामंतांनी सांगितलं। मराठीचा सन्मान टिकला पाहिजे हीच राज ठाकरे आणि सरकारची भूमिका असल्याचं सुद्धा उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं। 8 ते 10 दिवसांमध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले यांची एक बैठक देखील घेणार आहे, कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे। त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलटं-सुलटं करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही घेऊ। जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो, पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे। मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार।